फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आता उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये जेवण फार कमी जातं आणि पाणी खूप पिलं जातं। तर अक्षरशः कधी-कधी असं होतं की जेवणच घ्यावं नाही, नुसतं पाणी पीत राहावं आणि ते पण असं थंडगार पाणी। तर असं हे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये होतं आणि जेवण तर आपल्याला म्हणजे कुठल्याही भाजीची अशी चव अशी लागत नाही। तर आपल्याला असं म्हणजे थोडं खावं वाटतं, पण असं चटकदार खावं वाटतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असंच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तोंडी लावण्यासाठी 4 प्रकारच्या मी चटण्या तुम्हाला दाखवणार आहे आणि हा व्हिडिओ प्रत्येक स्त्रीने असा बघायला पाहिजे, कारण यामध्ये मी असे तुम्हाला चटण्या दाखवलेल्या आहेत की त्या आपल्या शरीरासाठी कंबरदुखी, पाठदुखी त्यावर किती त्या फायदेशीर आहे। तर हे तुम्हाला आहारातून घेतल्यानंतरच कळेल। तर आता इथे मी सर्वात प्रथम कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेतले, त्यानंतर खुरासणी भाजून घेतली आणि त्यानंतर जवस भाजत आहे। तर आता हे जवस आहेत ना, एवढे फायदेशीर आहे आपल्या बॉडीसाठी, स्किनसाठी, केसांसाठी आणि हे जेव्हा आपण आहारातून घेऊ ना, तर त्याचा फरक आपल्याला तेव्हा जाणवतो जेव्हा आपले केस गळती, आपली स्किन ग्लो शाईन करते किंवा आपले जे शारीरिक प्रॉब्लेम आहेत, कंबरदुखी, पाठदुखी, त्यावर हे रामबाण उपाय आहे की हे तुम्ही आहारातून घेणं गरजेचं आहे। तर आता बघा, मी तुम्हाला अशा ह्या चटण्या दाखवत आहे की ते आपल्या बॉडीसाठी किती फायदेशीर आहे। हे तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असं करून ठेवल्या तर त्या आहारातून सुद्धा खाल्ल्या जातात आणि अगदी लहानांपासून मोठ्याल्यांपर्यंत आवडीने खातात। तर आता इथे बघा, मी हे जे खुरसणी आहेत तर ते मी भाजून घेतले आणि त्यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकून आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, ग्राइंड करून घ्यायचं आहे, अगदी पावडर करून घ्यायची आणि ही अगदी महिनाभर म्हटलं तरी डब्यामध्ये राहू शकतात ह्या, कारण आपण हे भाजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये फक्त आपण मीठ आणि मिरचीचा वापर केलेला आहे। जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तोंडी लावायला त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता। तर आता ही झालेली आहे खुरासण्याची चटणी। आता आपण बघणार आहोत जवसाची चटणी। तर जवससुद्धा सेम आपल्याला असेच भाजून घ्यायचे आहेत अगदी नॉर्मल गॅसवर। जवस भाजल्यानंतर ते आपल्याला सुद्धा त्याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ हे चवीप्रमाणे टाकायचे, क्वांटिटीनुसार करायचं आहे आणि आपण मिक्सरला फिरवून ग्राइंड करून घ्यायची पावडर। तर हे बघा, खुरसणी आणि जवसाची सेम चटणी आहे, लाल तिखट आणि फक्त मी मिठाचा वापर केलेला आहे। तर हे सुद्धा तुम्ही असं तेल टाकून चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता। अगदी लहान मुलं टिफिन खात नसेल तर तुम्ही त्यांना रोलसुद्धा असा करून देऊ शकता टिफिनला। तर खूप म्हणजे म्हणजे आपल्याला त्याच्यातून भरपूर सारे घटक मिळतात आणि हे आपण आहारातून घेणं खूप गरजेचं आहे। तर आता जवसाची चटणी झाली, आपली खुरासण्याची पण चटणी झालेली आहे। आता आपण बघणार आहोत शेंगदाण्याची चटणी। तर आता ही सगळ्यांच्याच आवडती असते। आता सर्वात प्रथम आपण लसूण मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे। आता शेंगदाणे बारीक करताना अगदी बारीक करायचे नाही, थोडे जाडसर करायचे, फक्त अगदी नॉर्मल असं आपल्याला मिक्सर फिरवायचं आहे आणि अशी जाडसर अशी ठेवायची। आता ते ठेवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ आणि हिरवी मिरची किंवा तुम्ही लाल तिखटचा सुद्धा वापर करू शकता। तर आता इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे। तुम्हाला जेवढं पाहिजे तिखट तेवढं तुम्ही कमी जास्त करायचं आहे आणि थोडंसं पाणी आपल्या हातावर घेऊन असं शिंपडायचं आणि खूप छान चवदार अशी शेंगदाण्याची चटणी बनते ही। फक्त ही करताना कसं आहे की कोणाला कडक आवडते तर कोणाला लूज म्हणजे अशी नरम आवडते। तर मग तुम्ही तव्यावर जशी पाहिजे तशी तुम्ही करू शकता। तर गरम तव्यावर काय करायचं, तवा गरम करून घ्यायचा, तेल टाकायचं पहिलं आणि तेलामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग तव्यावर आपल्याला असं टाकून उलटणीने सगळं व्यवस्थित मिक्स करून हलवून घ्यायची आणि अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा, हाय फ्लेमवर करायची नाही, नाहीतर ती जळाली पण जाते किंवा मग लूज अशी राहते आणि चव वेगळीच लागते। त्यामुळे मी अशी घरामध्ये कडक आवडते, त्यामुळे मी कडक बनवलेली आहे आणि ही अगदी महिनाभर म्हटलं तरी राहते, परंतु एवढी महिनाभर कोणी ठेवतच नाही, कारण सगळ्यांच्या आवडती असते ती, अगदी 8-10 दिवसामध्ये, 4-5 दिवसामध्ये संपून जाते। तर असं आहे। आता ही आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे आणि अगदी थंड झाल्यावर तवा थंड झाल्यावर मग मी एका डब्यामध्ये काढून ठेवते। तर अशी ही आपली शेंगदाण्याची चटणी बनवायची। तुम्ही हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकता। लाल तिखटऐवजी मिक्सरलाच हिरवी मिरची लसणासोबत ग्राइंड करून घ्यायची आणि त्यामध्ये शेंगदाणे असे जाडसर भाजून शेंगदाणे जाडसर वाटून घ्यायचे। आता हे झाली आपली शेंगदाण्याची चटणी। आता आपण बघणार आहोत लसणाची चटणी। आता ही सुद्धा आवडते बऱ्याच जणांना। तर इथे मी खोबऱ्याचे काप करून घेतले, जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला करायची आहे तेवढे तुम्ही खोबऱ्याचे काप करून घ्यायचे
तर इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे आणि त्यानंतर इथे मी एक लसणाची कांडी सोलून त्याच्यामध्ये टाकलेली आहे. तुम्ही हवं तर चुरगळूनसुद्धा, जेव्हा गावठी लसूण असतो ना तो चुरगळूनसुद्धा असं टाकला जातो नुसता. जुनी लोकं बघा, जुनी आजी लोकं पाट्यावर वाटायचे त्यावेळेला फक्त लसूण असं हातावर चुरगळून म्हणजे चोळून असे टाकायचे. तर आता गावठी लसूण शक्यतो एवढा फारसा पण भेटत नाही, त्यामुळे मग इथे मी लसूण सोलून घेतला मोठ्या कांड्या असल्यामुळे. आता मी इथे एक कांडी पूर्ण सोलून घेतली. त्यामध्ये आता मी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवल्यानंतर अगदी जाडसर पण नाही ठेवायचं आणि अगदी बारीक पण पेस्ट करायची नाही आहे. थोडं असं गरगरीमध्ये आपल्याला लसणाची चटणी वाटून घ्यायची आहे. तर आता ही बघा, ही सुद्धा महिनाभर म्हटलं तरी बाहेर तशीच राहते, कारण आपण इथे सुक्या खोबऱ्याचा वापर केला आहे. जर तुम्ही ओल्या खोबऱ्याचा जर वापर केला, ओल्या खोबऱ्याची चटणी जर बनवली तर ती तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायची आहे. ती फार तर फार 1 ते 2 दिवस बाहेर राहू शकते. परंतु आता उन्हाळा एवढा आहे, गरमी एवढी वाढलेली आहे, त्यामुळे बाहेर ती शक्यता कमी आहे राहण्याची. त्यामुळे तुम्ही ओल्या खोबऱ्याची जर चटणी केली तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायची आहे. आता हे मी सुक्या खोबऱ्याचा वापर केला आहे म्हणून ही बाहेरसुद्धा अशीच महिनाभर राहील. परंतु आता एवढ्या चटण्या आपण महिनाभर राहतच नाही, कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तोंडी लावायला काही ना काही लागतच असतं आपल्याला, लोणचं, पापड, चटणी वगैरे. त्यामुळे अशा ह्या 4 प्रकारच्या मी चटण्या तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आहेत, फार काही लागत नाही. परंतु आपण ह्या अशा वेगवेगळ्या चटण्या जर वाटून ठेवल्या, करून ठेवल्या तर अगदी इझी जातं आपल्याला. मुलांनासुद्धा टिफिनला तुम्ही असं चपाती, चटणी वगैरे तेल लावून देऊ शकता. तर आता ही तेल टाकून आपण जेवणासोबत अशी घ्यायची आहे. तर अशी मी एका डब्यामध्ये झाकण लावून असं ठेवायचे आपल्याला. तर आता इथे मी 4 प्रकारच्या चटण्या करून दाखवलेल्या आहे तुम्हाला. तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाल्या आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन येत राहील. आणि मी अशा गावाकडच्या चटण्या, गावाकडच्या भाज्या अगदी आपल्या साध्या सोप्या पद्धतीने खूप चवदार, चविष्ट बनतात. फक्त ती प्रत्येकाची पद्धत करण्याची वेगवेगळी असते. तर इथे मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवलेलं आहे. त्यामुळे कशा झाल्या ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि खास करून हा व्हिडिओ म्हणजे आपल्या लेडीजने बघणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये जवसाची आणि खुरासण्याची चटणी आहे. तर जवस हे आपल्या शरीरासाठी, बॉडीसाठी खूप फायदेशीर आहे, वेट लॉससाठी. पुन्हा तुम्ही आहारातून जर घेतलं तर केस गळती, तुमची स्किन यावर खूप इफेक्टिव्ह अशी ही जवसाची चटणी आहे. आणि ही जवसाची चटणी तुम्ही आहारातून घ्यायची आहे. तर मी आता माझा व्हिडिओ इथेच एंड करते.